आपला दृष्टिकोन कसा आहे यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे यावर आपला आनंद अवलंबून असतो. आपल्या आयुष्यात खूप दुःख असेल आणि त्या दुःखालाच खरं मानणं हेही चुकीचं आहे, आणि तसंच आपल्या आयुष्यात खूप सुख असेल तर त्या सुखालाही आपलंसं मानणं हेही चुकीचं आहे. दोन्हीही घटना या खोट्या आहेत. तुमचं अस्तित्व खरं आहे आणि येणारी परिस्थितीही बदलणारी आहे असा जो मानतो तो खऱ्या अर्थाने दृष्टिकोनी समजावा, तो खऱ्या अर्थाने सकारात्मक दृष्टिकोनी समजावा. कारण येणाऱ्या घटना आणि परिस्थिती जरी बदलणाऱ्या असल्या तरी आपण मात्र स्वतःचं अस्तित्व तिथेच टिकवून ठेवत असतो. म्हणून आयुष्यात दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा असतो. आपल्यातील चुका आपण या दाबून ठेवतो, आपल्यातील चुका आपण माफ करतो, परंतु इतरांच्या चुकेला हे धारेवर धरतो. असं न करता एकाच मापदंडाप्रमाणे इतरांच्याही चुका माफ करायला शिकता आलं पाहिजे. आपल्याप्रमाणेच त्याला वागवता आलं पाहिजे. परमार्थ करत असताना आपल्यासारखंच इतरांवरही प्रेम करता आलं पाहिजे. प्रत्येकामध्ये भगवंत बघता आला पाहिजे. सर्वाभूती राम दृष्टीचे देखणे, नाही दुजेपणे आडवस्ते. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हेच सांगतात की सर्वांमध्ये जो राम पाहतो त्यालाच राम हा आवडत असतो आणि प्रभूची कृपाही त्याच्यावरच होत असते. असा दृष्टिकोन विकसित करता आला पाहिजे.